नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक महाभारतातील गोष्ट. गोष्टीचं नाव आहे पाठ शिकणे. चला तर मग ऐकूयात. महाभारतातील ही गोष्ट आहे. आचार्य द्रोणाचार्यांकडे पांडव शिकायला जात असत. कौरवसुद्धा असत. एके दिवशी सर्वांना आचार्यांनी एक पाठ शिकवला, म्हणजे एक धडा शिकवला होता. सत्य बोलावे आणि विचारलं, हा धडा समजला का? हा पाठ समजला का? कंठस्थ झाला का? असे विचारल्यावर सर्व पांडवांनी होकार भरला. आचार्यांनी दुसरा पाठ शिकवला, क्रोध जिंकावा. आचार्यांनी युधिष्ठिरास विचारले, बाळ, पाठ समजला का? यावर युधिष्ठिराने उत्तर दिले, नाही समजला. बाकी पांडवांनी हो असे सांगितले. आचार्यांना थोडे वाईट वाटले. एवढा साधा पाठ, एवढा साधा धडा हा, पण युधिष्ठिरला समजला नाही. परंतु ते गप्प होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे एकत्र आले. आचार्य द्रोणांनी युधिष्ठिरास विचारले, पाठ समजला का? लक्षात आहे ना? युधिष्ठिराने नाही असेच उत्तर दिले. ते उत्तर ऐकून आचार्य द्रोणांना नवलच वाटले. आचार्य द्रोणाचार्यांना थोडा रागही आला. ते म्हणाले, उद्या पाठ कंठस्थ करून यायचे, नाही तर तुझी काही धडगत नाही. अर्जुनाला आणि इतरांना मोठे आश्चर्य वाटले. युधिष्ठिर एवढा बुद्धिमान, पण त्याला एवढासा छोटासा पाठ ध्यानी येत नाही. सर्वांनाच आश्चर्य वाटत राहिले. दुर्योधन मात्र आनंदित झाला. हा युधिष्ठिर बुद्धूच आहे, वेडगळ कुठला, असा त्याने विचार केला. कारण त्याला तर नेहमीच पांडवांचा द्वेष वाटत असे. तिसऱ्या दिवशी सगळे एकत्र आले. आचार्य द्रोणाचार्यांनी त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला. पुन्हा युधिष्ठिराने तेच उत्तर दिले, आचार्य, मला पाठ समजला नाही. आचार्य द्रोणाचार्य आता मात्र अतिशय रागावले. त्यांनी युधिष्ठिराला एक जोरदार चापट मारली. तेव्हा लगेच युधिष्ठिर म्हणाला, आचार्य, पाठ समजला आणि लक्षातही राहिला. आचार्य द्रोणाचार्य गुस्सातच म्हणाले, तुला चापट मारून पाठ समजत असेल तर हे मला जरा ठाऊक असते ना, तर मी नाहक वेळ दवडला नसता. यावर युधिष्ठिर म्हणाले, आचार्य, तसे नव्हे. क्रोध जिंकावा हा पाठ आपण शिकवला, तेव्हा मी क्रोध जिंकू शकतो यावर माझा विश्वास नव्हता. माझ्यावर कोणी रागावले तर मीही रागावेनच, असा मी विचार केला. दुसऱ्या दिवशी तुम्ही रागावलात, पण मी शांत होतो. नंतर जर मला कोणी मारलं तर मीही त्याला मारेन, असा मी विचार केला. पण आपण आज मला जोरदार चापट मारली, मला त्याचा यत्किंचितही राग आला नाही. माझ्यावर विश्वास बसला. मी क्रोध जिंकला आहे. हे ऐकून द्रोणाचार्य आनंदित झाले. त्यांनी युधिष्ठिरास जवळ बोलावून आलिंगन दिले आणि म्हटले, बाळ युधिष्ठिर, तू अशा रीतीने पाठ समजून घेतोस हे मला ठाऊक नव्हते. मला क्षमा कर. बालमित्रांनो, महाभारतातील ही गोष्ट आहे. पाहिलं, एखादी गोष्ट समजून घेणं म्हणजे काय ते? ती गोष्ट आपल्याला अंमलात आणता येते की नाही हेच युधिष्ठिर बघत होता, विचार करीत होता. आणि जेव्हा ती गोष्ट आपण अंमलात आणू शकतो, आपण त्या पाठाप्रमाणे, त्या धड्याप्रमाणे वर्तन करू शकतो, वागू शकतो, असे जेव्हा त्याला वाटले, तेव्हा त्यांनी मान्य केलं की हो, मला पाठ समजला. एखादी गोष्ट समजून घेणं खरं तर तितकी सोपी नसते. एकेका तत्वासाठी आपल्या ऋषीमुनींनी एक आयुष्य वेचली आहेत असे म्हणतात.
आणि ते खरंच सत्य आहे. बालमित्रांनो, महाभारतातील ही गोष्ट होती पाठ शिकणे. गोष्ट सांगितली आपल्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. शुभरात्री. वंदे भारत.